बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार तटकरे साहेबांचे आपण खंदे समर्थक आहात, काय सांगाल? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकरता आता भुवनेश्वर गटातून मी उमेदवार आहे. साहेबांनी विश्वासाने पक्षाने जो विश्वास टाकला माझ्यावरती तो नक्की सार्थ मी ठरवीन. आणि जिल्हा परिषद गटाचा मी प्रमुख जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आणि माझ्या जोडीला असणाऱ्या पंचायत समितीचे 2 उमेदवार विजयाताई पाशीलकर आणि सुरेश मगर हे सगळे राष्ट्रवादीचे आम्ही उमेदवार असल्यामुळं आणि जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासाची इतकी कामं केली की त्याच्यामुळं आम्हाला साहेबांच्या मुलं, तटकरे साहेबांची मुलं, आदिती मुलं आणि अनेक मुलं या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्याने आमचा विजय होईल. त्याच्यामध्ये काय आमच्या मनामध्ये कुठं शंका नाही. या विभागात आपल्यासोबत अजून 2 पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. आपण स्वतः जिल्हा परिषदेचे उमेदवार आहात. लोकांसमोर कोणतं विजन घेऊन जात आहे आपण? पक्षाने केलेलं जे काम आहे विकासाचं, कारण आम्ही साहेबांनी आमदार झाल्यापासून आम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासून सगळे कामं करतोय. या मतदारसंघावरती भाईसाहेब पाशीलकरांचं अतोनात प्रेम होतं. भाईसाहेबांनी या मतदारसंघामध्ये विकासाची कामं त्यावेळेला केली. त्यानंतर सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली, आदितीताईच्या माध्यमातून आता तिन्ही कामं केली. आणि या भागामध्ये तरुणांचे नेते आमदार, माझे आमदार, त्या तरुणांच्या हृदयातील पकड घेणारे नेते आहेत अनिकेत भाई. यांनी सुद्धा या भागामध्ये प्रचंड कामं केलेली आहेत. आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढतोय. आम्ही कुठेही विरोधकाचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. आम्हाला फक्त आम्ही लोकांची कामं करू शकतो हे लोकांनाही माहिती आहे या मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते तरुणांची भली इतकी आहे की कुठल्या तरुणांचं नाव घ्यायचं, काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडतो. युवकांचे अध्यक्ष असतील, युवकांचे सचिव असतील, सेक्रेटरी असतील, विभागीय अध्यक्ष असतील, पंचायत समिती अध्यक्ष असतील, युवकांचे असतील, महिलांचे असतील, या भागामध्ये एक संघटित असा पक्ष चालतोय. त्यामुळे विजयाचा मार्ग सुखकर आहे. हा सुपीक मतदारसंघ आहे. आपण विकासाची एवढी कामं केली आहेत की आता ज्यावेळी आपण बाहेर जाता तर लोकांची आपल्या बरोबर गर्दी असते. आपल्याला भेटायला पण आता मोठ्या संख्येने लोक येतात. काय बोलायचं? असं आहे, किती कामं केली तरी आज लोकसंख्या झपाट्याने वाढतोय. भागाचा विस्तार इतका होतोय. माझ्याच ग्रामपंचायतीचा तुम्ही वर्षे ग्रामपंचायतीचा घ्या, महिन्याला एक बिल्डिंगमध्ये एक गाव वसतोय. त्याच्यामुळं आजूबाजूचा परिसर हा MIDC मुळे वाढता परिसर आहे. इथं सातत्याने लोकांची वाढ होते. त्यामुळे प्रश्न विकासाचे नवीन नवीन निर्माण होतच राहतात. माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, वीज, रस्ता, पाणी, अन्न वस्त्र, निवारा, आणि मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, साहेबांच्या माध्यमातून असेल, या भागामध्ये आम्ही रस्ते, दळणवळणाची चांगली सोय केली, तुम्हाला लाईटची चांगली सोय केली, सांडपाण्याची व्यवस्था केली, तुमचा कचऱ्याचा आमचा प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालू आम्ही केले. त्यामुळे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करतोय. पण आज जी झपाट्याने या ग्रामपंचायतीची किंवा या भागाची जी वाढ होत आहे याला कारण तोच आहे की या भागामध्ये लोकांना असणाऱ्या सुविधा भेटतात, शाळा कॉलेज जवळ आहेत. त्याच्यामुळे इथली लोकसंख्या ही सातत्याने वाढती राहते. लोक येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न वाढते राहतात. त्याच्यामुळे काय प्रश्न अनुत्तरित असतील ते सोडवण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करणार आहोत. त्यामुळं जे प्रश्न निर्माण होतील त्याला तोंड देण्याची क्षमता आमच्या राष्ट्रीय नेतृत्व, आमचे सुनील तटकरे साहेब आहेत, आदिती आहे आणि अनेक आहे, यांच्यामध्ये आहे. आणि आता त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणारे कार्यकर्ते म्हणून आमची सुद्धा ती क्षमता आहे. त्याच्यामुळे लोकांना विश्वास आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने लोक भेटायला
गटामध्ये जवळजवळ 27,809 मतदार आहेत. त्या सगळ्यांना मी हात जोडून एकच विनंती करतो की जिल्हा परिषदेला मी पंचायत समितीला विजयाताई आणि दुसऱ्या पंचायत समिती गणामध्ये सुरेश मगर आमची तिघांची निशाणी घराला आहे. आणि हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला हा मतदारसंघ आहे. तर लोकांना मी एकच विनंती करतो की आपण सर्वांनी आम्हाला मतदान करा. तुम्ही दिलेला मतांचा योग्य वापर करून आम्ही 5 वर्ष तुमची प्रामाणिक सेवा करण्याची जी तुम्ही संधी द्याल त्याच्यामध्ये आम्ही कुठेही क्षणभर थांबणार नाही. तुमच्या ज्या मूलभूत गरजा असतील जी दुसरी कामं असतील त्याकरता आम्ही सातत्याने 5 वर्ष साहेबांच्या ताईच्या आणि भाईच्या नेतृत्वाखाली अविरत काम करत राहू. कामामध्ये कमी पडणार नाही इतका मतदार बंधू जे आहेत भगिनी आहेत त्यांना मी विश्वास देतो की आम्ही कामाची लोक आहोत. साहेबांनी कामं शिकवलीत. राष्ट्रवादी हा काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे काम करणाऱ्या आम्हा तिन्ही उमेदवारांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची प्रामाणिक सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या इतकीच आपल्याला आम्ही आवाहन करतो.